नमस्कार, मी श्रुतिका गावंडे. आपण पाहत आहात विदर्भ न्यूज 365 महिला विशेष या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या महिला विशेष आहे आपल्यासोबत अमरावती जिल्ह्याच्या महसूल विभागाच्या उपजिल्हाधिकारी डॉक्टर स्नेहल कनिंचे. मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या महिला विशेष या कार्यक्रमात. मला सांगा, ही जी शासकीय नोकरी आहे, हा निर्णय तुमचा होता? आधीपासून तुम्हाला आवड होती या क्षेत्राची? हो, हा सर्वस्वी माझा निर्णय होता. आणि कुठेतरी ठरवलं होतं की मला हे करायचं आहे? हो, म्हणजे 11वी-12वीला मी जिथे शिक्षण घेत होते तिथे MPSC करणाऱ्या काही विद्यार्थ्यांशी माझा संपर्क यापूर्वीच आला होता. त्यामुळे डिग्री कंप्लीट होत होती, पदवी ज्यावेळी कंप्लीट होत होती त्यावेळेस मी पक्क ठरवलं होतं की मला या सेवेत यायचं आहे, शासकीय सेवेत यायचं आहे म्हणून. नेमकी सुरुवात कुठून केली आणि अभ्यास कसा करायचा, मार्गदर्शन वगैरे कुठून लाभलं? नेमकी सुरुवात म्हणजे त्यावेळी चाणक्य, अविनाश धर्माधिकारींचं बऱ्यापैकी पकड होती. त्यामुळे त्यांचे मोटिवेशनल लेक्चर्स काही मी ऐकले होते. आणि त्याचबरोबर माझे स्वतःचे वडीलही शासकीय सेवेत असल्यामुळे ते एक कुठेतरी मनात होतंच की आपल्याला शासकीय सेवेत जायचे. आणि 11वी-12वीला ज्यावेळी मी शिक्षण घेत होते त्यावेळी थोडासा परिचय या लोकांशी झालेलाच होता. मग एवढा पॅशनेट होऊन एवढी लोक अभ्यास का करतात याची थोडी उत्सुकता मला होतीच. त्यामुळे पदवी पूर्ण झाल्यानंतर आणखीन एक असं थोडंसं आउट ऑफ द बॉक्स कारण होतं की माझ्या वडिलांचं 2009ला म्हणजे मी 2ऱ्या वर्षाला असताना एक अपघाती निधन झालं. त्याच्यानंतर काही गोष्टी मला फेस कराव्या लागल्या. म्हणजे काही शासकीय जसे चांगले तसे वाईटही अनुभव आले. मग असं कुठंतरी मनाने एक पेट घेतला की नाही, आपण स्वतःला सिद्ध करून दाखवायचं. आणि कदाचित ती भावना इतकी म्हणजे वेगाने म्हणजे ओघाने आली की मी एका अटेम्प्टमध्येच इंटरव्ह्यूला होते आणि सेकंड अटेम्प्टला मी डेप्टी कलेक्टर म्हणून सिलेक्ट झाले. तर ती भावना कदाचित जास्त मला प्रेरणा दिली. वडिलांची काय पोस्ट होती नेमकी? माझे वडील सेक्शनल इंजिनियर होते पाटबंधारे इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये. आणि तुम्ही ठरवलं होतं की मला हीच पोस्ट पाहिजे असं काही? हो, मी ज्यावेळी प्रिपरेशन करायला सुरुवात केली त्यावेळी MPSCतून मिळणारं हे सर्वोच्च पद आहे उपजिल्हाधिकारी. त्यामुळे माझं सर्वस्वी प्रिपरेशन या पोस्टसाठीच होतं. त्याच्यामुळे कदाचित मला या पोस्टवर आज काम करताना खूप जास्त आनंद होतो आणि खूप जास्त समाधान मिळतं. आणि नक्कीच तुम्ही यासाठी फार मोठा म्हणजे अभ्यास केला असेल आणि त्यानंतर परीक्षा झाली आणि रिझल्ट आला. जेव्हा रिझल्ट आला आणि माहीत झालं की आपण सिलेक्ट झालो, तेव्हाचा काय एकंदरीत अनुभव होता? सांगायला थोडंसं एकदम हेच असतं, कारण प्रत्येकाचा तो क्षण खूपच महत्त्वाचा असतो. मला खात्री होती मी सिलेक्ट होईल, पण तरी मनात एक थोडीशी शंका होती की उपजिल्हाधिकारी पद मिळेल की नाही. म्हणून मी त्याच्या पुढच्या वर्षीच्या म्हणजे ज्या वर्षी मी सिलेक्ट झाले त्याच्या पुढच्या वर्षीची प्री एक्झाम असते MPSCची, ती द्यायला गेले होते. एक्झाम देऊन मी बाहेर येत होते त्यावेळी मला एक कॉल आला एक अननोन नंबरचा आणि डायरेक्ट अभिनंदन म्हणून म्हटलं आणि फोन कट झाला. मला असं वाटलं की MPSC आता परीक्षा दिली म्हणून पण अभिनंदन करायला लागली. मग मी एकदम जोकमध्ये घेतलं आणि बस स्टॉपकडे जायला निघाले. त्यादरम्यान मला एका मैत्रिणीचा मला फोन आला आणि ती म्हणे, तू DC झाली आहेस. आता DC झाली आहे याचं मला काहीच पुढे कळेना की DC म्हणजे डेप्टी कलेक्टर झाले की अदरवाईज काही पोस्ट मला मिळाली, कारण MPSCचा प्रेफरन्स हा 10-12 पोस्टचा असतो. त्याच्यामुळे मग 2 मिनिटासाठी मला काही कळेना. आणि नंतर मग आणखीन एकाचा फोन आला की तू डेप्टी कलेक्टर म्हणून सिलेक्ट झाली आणि तू OBC मधून राज्यात पहिली आहेस. मग त्या क्षणी मी त्या बस स्टॉपवर लिटरली खाली बसले होते आणि मला काहीच सुचत नव्हतं, पूर्ण ब्लँक झाले होते. आणि असं वाटत होतं कधी एकदा मी माझा रिझल्ट पाहते. पण दुर्दैवाने असं झालं की माझा फोन स्विच ऑफ झाला, त्याच्यानंतर बॅटरी लो झाली आणि मला कोणालाही संपर्क करता येईना. मग शेवटी बसमध्ये चढल्यानंतर एका अननोन व्यक्तीचा फोन घेऊन आईला फोन करून सांगितलं. ती काही टेक्नोसेवी नाही आहे त्यामुळे तिला रिझल्ट काही बघता आला नाही. ती मी येईपर्यंत फक्त देवासमोर प्रार्थना करत बसली होती की ही यावी आणि आम्ही रिझल्ट पाहावा. आणि मग मी घरी पोहोचल्यानंतर मग तुम्ही जेव्हा घरी पोहोचला तर घरी किती मेंबर होते आणि त्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या? घरी फक्त माझी आईच असते, एक लहान भाऊ होता, तोही बाहेर होता क्लासेसमुळे. तेव्हा घरी फक्त आई होती आणि आई मी गेल्यानंतर फक्त माझ्या गळ्यात पडली आणि 5 मिनिट आम्ही कोणीही कोणाशी काही बोललो नाही, फक्त रडत होतो दोघीही. कारण त्या पूर्ण म्हणजे वडील गेल्यानंतर मी सिलेक्ट होण्याचा जो प्रवास होता त्याच्यात पूर्ण सफर झालेला आम्ही दोघी होतो. त्यामुळे साहजिकच होतं की आम्ही रडणार. त्याच्याशिवाय तो जो मधला काळ होता तेव्हाचे काय वाईट अनुभव? वाईट अनुभव म्हणजे असं झालं की एक धक्का बसला होता. म्हणजे मुळात माझी आई पूर्ण हाऊसवाईफ होती, त्याच्यामुळे तिला बाहेरच्या जगाशी काहीही संपर्क नव्हता. बँकेत जायचं कसं किंवा पैसा कुठून येतो, कुठे भरायचे असतात, अशा एकदम बेसिक्स गोष्टी तिला माहीत नव्हत्या.
मग एकदा हे सगळा प्रसंग घडल्यानंतर सगळीच दिशा बदलते, कारण तोपर्यंत सगळ्यांना माहीत असतं कोणीतरी इन्कम सोर्स आहे, तर तुमच्याशी सगळे नातेवाईक असेल किंवा सगळेच परिचयाचे लोक खूप चांगले वागतात. पण एकदा त्यांना कळलं की तुम्हाला यांची जबाबदारी घ्यावी लागणार आहे, तेव्हा मात्र सगळे तुमच्यापासून दूर पळून जातात. मग तसे काही अनुभव आले की बाबा खूप जवळचे नातेवाईकही मग नंतर आम्हाला विचारेना किंवा खूप गोष्टींना अवलंबून राहावं लागलं. किंवा आमच्या स्वतःचे म्हणजे माझ्या स्वतः जिथे राहत होतो आम्ही घर, त्या घराचे काही प्रॉब्लेम्स झाले, त्याच्या जागेबद्दलचे थोडे इश्यू झाले. मग समोरच्याने आम्हाला ब्लॅकमेल करावं, मग आम्ही सरकारी म्हणजे कार्यालयांमध्ये जावं, त्यांनी आम्हाला सांगावं की काही होत नाही आता, तुम्ही काहीच नाही करू शकत, किंवा त्याने आम्हाला एकदम झिडकारून लावावं. म्हणजे समोर मी एवढी डिग्री झालेली मुलगी असूनही ते एकदम झटकून टाकायला लागले की असं होऊच शकत नाही, अशा गोष्टी घडू शकत नाही, किंवा ती जागा तुमची नाहीच आहे, तुम्ही कोणातरी दुसऱ्याच्या जागेवर राहता. मग अशा काही गोष्टी घडल्या की असं वाटलं यार हे सगळं जर माझ्याकडे मला माहिती आहे, हे सगळं रेकॉर्डवर आहे, तर मग हे का नाही ऐकत आहे आपलं. मग आपल्याला कुठेतरी ऑथॉरिटी पाहिजे हे सगळं बोलण्यासाठी. मग कदाचित मला स्वतःला सिद्धच करायचं हे माझ्या मनाने पक्क ठरवून घेतलं. आणि जेव्हा तुमचा रिझल्ट आला किंवा तुम्ही जॉईन झाला ॲज अ उपजिल्हाधिकारी म्हणून, तेव्हा मग हेच सगळेजण त्यांचं म्हणजे त्यांना काय वाटलं? हे सगळं खरंच चेंज होतं. म्हणजे ते जे बोललं जातं ते अगदी 360 डिग्री चेंज होतं. तो खरं आहे. म्हणजे ती जी लोक कालपर्यंत आपल्याला पुन्हा ते हे करत नव्हते, त्रास देत, ते मग घरी येऊन बुके घेऊन तुम्ही आमच्याच बहीण आहात, तुम्ही आमच्याच म्हणजे किती आपण जवळ आहोत हे दाखवण्यासाठी मग चढाओढ सुरू झाली त्यांची. मात्र इथपर्यंतचा तुमचा जो पिरियड होता तो नक्कीच संघर्षदायी होता. पण जेव्हा वडील होते तेव्हा घरचं कुटुंब कसं होतं, काय कसं चालायचं सगळं? वडील होते त्यावेळी म्हणजे मी मूळची दौंडची, म्हणजे माझं मूळ गाव सोलापूर जिल्ह्यात आहे, पण माझ्या वडिलांची सरकारी नोकरी असल्यामुळे दर 2-2.5 वर्षांनी माझी बदली व्हायची, म्हणजे पप्पांची बदली व्हायची. त्याच्यामुळे मी फार तर फार एका जागी 2 वर्ष जास्तीत जास्त राहायचे. त्याच्यामुळे दर 2 वर्षांनी माझं चेंज व्हायचं पोस्टिंग. पण अभ्यासाच्या बाबतीत आमच्या इथे वातावरण खूप स्ट्रिक्ट होतं. म्हणजे दरवर्षी तू पहिली आलीच पाहिजे हे घालून दिलेला नियम होता. आणि स्वतंत्रपणे निर्णय घेणे किंवा स्वतःला सिद्ध करणं हे पहिल्यापासूनच बाळकडू होतं. म्हणजे घरी जे आपण आत्ता जे बघतो की पुरुष आणि स्त्री भेदभाव वगैरे ह्याचा कुठलाही मला हे नाही. कारण पहिल्या दिवसापासूनच असं होतं की जे काही करायचं आहे तू बेस्ट पाहिजे, जेही काही करशील, म्हणजे अभ्यास करशील तर शाळेत पहिली पाहिजे, तू कुठल्या स्पर्धेत भाग घेशील तर पहिली पाहिजे. खूप फ्री वातावरण दिलं गेलं. नियम लादला गेला होता हा पूर्ण व्हायचा तुमच्याकडून? बहुतेक वेळा पूर्ण झाला, 1-2 वेळा नाही झाला. मग तेव्हाच्या काय प्रतिक्रिया राहायच्या बाबांच्या? तेव्हा मग बाबांपेक्षा आई जास्त रागवायची माझ्यावर, कारण तिची फार इच्छा असायची की तू पहिली पाहिजे म्हणून. त्यामुळे आईची बोलणी खूप खाल्ली आहे, माराही खूप खाल्लेला आहे. त्या तुलनेत वडिलांचं कमी? वडिलांचं नाही, वडिलांचं प्रेम जास्त होतं. आणि त्यांचं साहजिकच असतं, मुलीवर वडिलांचं प्रेम जास्त असतं. तर ते. आणि बहीण भावाचं नातं कसं होतं? बहीण भाऊ, माझा भाऊही मला जास्त म्हणजे ज्यावेळी सपोर्ट करायचे दिवस होते, म्हणजे वडील गेल्यानंतर मी MPSC करण्याचा जो पिरियड होता त्याच्यात झालं असं होतं की मी डॉक्टर आहे, म्हणजे माझं BMS कंप्लीट झालं होतं. लास्ट इयरला असताना सगळ्यांचं असं म्हणणं होतं की तू प्रॅक्टिस कर, म्हणजे तू प्रॅक्टिसही चांगली करशील, आणि मी त्या दृष्टीने माझे प्रयत्नही चालू होते. पण मग मला कुठेतरी असं वाटत होतं की MPSC करायची, तर मग आईपेक्षा जास्त सपोर्ट पहिल्यांदा माझ्या भावाने केला. की त्याचं असं म्हणणं होतं तू जे ठरवशील ते तू कर, म्हणजे तू ते होणार. भाऊ माझ्यापेक्षा लहान आहे आणि तो 5 वर्षांनी लहान असूनही त्या काळात तो माझ्या मोठ्या भावासारखा वागला. म्हणजे खूप सपोर्ट केलं त्यांनी मला त्यावेळी. अशी एखादी गोष्ट आठवते जी फॅमिलीसोबतचा तो एखादा क्षण जो अजूनही बालपण म्हटलं की तुम्हाला लगेच आठवला जातो? मला 10वीचा माझा रिझल्ट आठवतो. ॲक्च्युली 10वीत सगळ्यांनाच माझ्याकडून फार अपेक्षा होत्या, आणि म्हणजे त्यावेळी एवढं वातावरण, बोर्डाची जशी आत्ता एक्झाम होते म्हणजे एका विषयाचे गुण वाढून मिळतात वगैरे असं नव्हतं. त्यामुळे 80-85% ही खूप मोठी गोष्ट होती त्या काळात, आणि सगळ्यांची इच्छा होती की मी बोर्डात आहे, म्हणजे 90% पुढे जावे. पण नॉट द लेस मला 86.80% होते. मग त्यावेळी इतके सगळे खुश होते घरचे. म्हणजे मला माझा लहान भाऊ आठवतो की तो शाळेतून आला आणि मम्मी पप्पा बसलेले होते आणि त्यालाही उत्सुकता की किती पडले म्हणून. तो घरात आला आणि मग पप्पांनी एकदम ॲक्टिंग करून खूप नाराज झाले, खूपच कमी मार्क्स मिळाले. म्हणजे त्याचा असा चेहरा झाला होता की तो रडायला लागला होता एकदम 2 मिनिटासाठी की असं कसं काय होऊ शकतं, दीदीला कमी मार्क नाही पडू शकत. आणि मग त्याला एकदम सांगितलं आल्यावर की नाही रे, ती 87% पडले, ती शाळेतून पहिली आली वगैरे. मग तो जे येऊन माझ्या म्हणजे कडेवरच बसला डायरेक्ट, आणि तोही रडायला लागला. म्हणजे ते पहिले अश्रू असे होते की इतकं कमी का पडले, आणि नंतर मग एकदम 87% पडले की एकदम त्याच्यामुळे पण तो रडला. तो अनुभव मात्र मला आयुष्यभर लक्षात. हा अनुभव सांगताना तुमच्या डोळ्यात आजही अश्रू येत आहेत.
तो प्रसंगच तसा होता एकदम. आणि मेन म्हणजे त्यावेळी माझे वडील होते, तर ते तितके खुश. मला म्हणजे आयुष्यात मी तेवढीच एक गोष्ट त्यांना देऊ शकली, कारण माझा नंतर रिझल्ट लागल्यावर ते समोर नव्हते. ते पहा, बरोबर आहे. त्यामुळे खरं तर म्हणजे सांगितलं गेलं तर प्रत्येक महिलेच्या आयुष्यातला हा क्षण खूप महत्त्वाचा असतो, जेव्हा तिची फॅमिली तिला सपोर्ट करते. आणि असे जे क्षण असतात भारावून टाकणारे, जे अगदी रडवायला लावतात. तर आता एवढं सगळं होत गेलं, नेहमीच फॅमिली सपोर्टिव्ह होती. आणि जेव्हा आता हे उपजिल्हाधिकारी पद तुम्हाला मिळवता आलं आणि तुम्ही आता त्या दिशेने तुमचं कार्यही चालू ठेवलं, तर या कार्याचा काय अनुभव आहे? माझं आता फार अनुभव नाही म्हणता येणार. माझं हे पहिलं पोस्टिंग आहे, म्हणजे पहिल्यांदा 3 वर्ष माझं रेग्युलर पोस्टिंग आहे. याच्यापूर्वी मी ट्रेनिंगमध्ये तहसीलदार पालघर म्हणून होते, म्हणजे कोकण विभागात होते. तर तिथे बरेच अनुभव मिळाले. तहसीलदार म्हणून काम करताना फील्डवर ॲक्च्युली लोकांशी संपर्क येतो. मग जो सध्या ज्वलंत विषय असतो नेहमी तहसीलदार म्हटलं की रेतीच्या गाड्या वगैरे, तर त्या पकडण्यासंबंधी बरेच काही अनुभव आहेत, चांगले वाईट दोन्ही पद्धतीचे. पण छान होतं तेही फेस करणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे प्रशासकीय सेवा अशी आहे की तुम्हाला ती अनुभव देता देता सुद्धा घडवत असते. म्हणजे तुम्ही जेव्हा लोकांशी इंटरॅक्ट करता त्यावेळी त्यांच्यामधून पण खूप गोष्टी तुम्ही शिकता. म्हणजे ते जो प्रोबेशनचा 2 वर्षांचा कालावधी होता, त्याच्यात मी काहीतरी काम प्रशासकीय सेवक म्हणून करण्यापेक्षा शिकूनच खूप गोष्टी घेतल्या की आपल्याला लोकांचे प्रश्न कुठल्या लेवलपर्यंत जाऊन सोडावे लागतात, किंवा आपण त्यांना किती आनंद देऊ शकतो, त्यांच्या आयुष्यात किती परावर्तन करू शकतो, हे जास्त शिकवलं त्या कालावधीत मला. जसं तुम्ही सांगितलं की चांगले वाईट अनुभव आले, तर त्या वाईट अनुभवामध्ये तुम्ही तिथे कदाचित घाबरलाही असतील, मात्र आज तीच गोष्ट तुमची ताकद बनून आहे. तर असे कोणते अनुभव होते? म्हणजे मी नेहमी सांगते एक किस्सा असा की रेतीच्या बाबतीतलाच किस्सा आहे. मला त्यावेळी म्हणजे प्रोबेशनमध्ये ट्रेनिंगमध्ये असं असतं की सर्वस्वी तुमच्यावर जबाबदारी दिली असते आणि इतक्या काही गोष्टी माहिती नसतात. तर असा इन्सिडेंट झाला होता की काही इलिगल ॲक्टिव्हिटीजमध्ये एक ग्रुप इन्व्हॉल्व आहे असं कळालं होतं. मग त्या पर्टिक्युलर गावी म्हणजे समुद्रकिनारा होता आणि खाडी होती, तिथून रेतीचं उत्खननाची तक्रार आली होती. साहजिकच असं असतं की तहसीलदारची गाडी तिथे जाणार आहे म्हटल्यावर तिथे सगळे इन्फॉर्म होतात आणि सगळे गायब होतात. म्हणून मग आम्ही मुद्दामून ठरवून असं केलं होतं की आमची गाडी दूर ठेवली होती, म्हणजे तहसीलला माझी गाडी ठेवली आणि मी एका प्रायव्हेट व्हेकलने तिथे पोहोचले. दरम्यानच्या काळात मी तहसीलदार असताना उपजिल्हाधिकारी SDO प्रांत जे होते माझे, त्यांना इन्फॉर्म करून गेले होते. त्यामुळे सरही त्यांची गाडी ठेवून दुसऱ्या गाडीने आम्ही तिथे पोहोचलो. आम्ही 2 आणि 2 तलाठी असे आम्ही 4 तिथे पोहोचलो. तिथे बोटिंगची खूप मोठी रांग होती आणि रेतीचे साठे तिथे ठेवलेले होते. कुठून ना कुठून खबर गेली होती आम्ही येणारे, तर सगळे लोक तिथून निघून गेले होते. पण मग आम्ही तिथे पोहोचल्यानंतर असं झालं की ते पूर्ण गाव त्या ॲक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व झालेलं होतं आणि गावापासून हार्डली वॉकिंग डिस्टन्स 500 मीटरचं ते अंतर होतं. याची आम्हाला इतकी भणक नव्हती की ते गाव काहीतरी प्लॅन करते आमच्या विरुद्ध. मग आम्ही तिथे गेलो, नेहमीच्या पद्धतीप्रमाणे त्या बोटी जाळण्यासाठी पूर्ण ते रॉकेल ओतून जाळून टाकल्या, त्याच्यावर कारवाई करायला लागलो, त्याचा पंचनामे करायला लागलो. मग मागून आमचे बाकीच्या तलाठ्यांनाही बोलवून घेतलं. पण मग त्या गावातल्या लोकांना कळालं की हे आता कारवाई करणार आहेत आणि आपलं म्हणजे पर्टिक्युलरली त्यांचं नुकसान करणार आहे. त्या बोटी जाळल्या म्हणजे त्यांचं नुकसान होतं. मग ते पूर्ण गाव ते हातात मशाली घेऊन, संध्याकाळची वेळ होती, 6:30-7ची वेळ होती, मशाली हातात घेऊन पूर्ण ते कुऱ्हाडी वगैरे घेऊन पूर्ण गाव थोडक्यात आमच्या अंगावर आलं. आता हा माझ्या आयुष्यातला पहिला प्रसंग होता. यापूर्वी मी कधी रेतीवर कारवाई केली नव्हती. मग त्यावेळी मला असं झालं की आता आपण गेलो, म्हणजे प्रशासकीय सेवाही गेली आणि सगळंच गेलं, म्हणजे आपल्याला तर हे मारूनच टाकतात की काय अशी स्थिती झाली. मग आम्ही 4घेच फक्त आणि ते पूर्ण गाव. मग ते खूप शिव्या वगैरे खूप बोलायला लागले आम्हाला. म्हणजे दुसऱ्या त्या क्षणी म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा मला असं वाटलं की आपण उलट्या बाजूने पण विचार करायला पाहिजे. त्या क्षणी मी असा विचार केला, यार मी जर यांच्यामध्ये असते तर मीही आज विचार केला असता की त्या बोटी जळत आहेत, आज माझं उपजीविकेचं जे साधन आहे ते हे प्रशासकीय अधिकारी जाळून टाकतायत, उद्यापासून माझा दिवस कसा असेल. यांचा तर दिवस पगाराने सुरू होतो, यांना काही प्रॉब्लेम नाही, पण त्यांच्या जेव्हा आम्ही बोटी जाळतो त्यांचा तिथं रोजगार संपतो आणि तिथं संपलं म्हणजे त्यांना उद्या काय करायचं इथून सुरुवात होते. म्हणजे पहिल्यांदा माझ्या मनात तो विचार आला, पण त्या क्षणी आता माझा जीव महत्त्वाचा होता. मग तिथून पुढे आम्ही पोलिसांना फोन केला, पण पोलीस यंत्रणेचं अनायासे काय झालं की त्यांची गाडी काहीतरी खराब झाली, त्यांना वेळ लागत होता, पोहोचू शकले नाही. त्याच्यानंतर मग आता एक वेळ अशी आली की आता फक्त एक मध्ये लाकडाचा उंडका, पलीकडे ते लोक, अलीकडे आम्ही. आता जर वाचायचं असेल तर त्या खाडीमध्ये उडी घेण्याशिवाय पर्याय नाही. मग त्यानंतर तिथून ते बोटी जाळ्याचा धूर वरती गेला होता. फॉरेस्टचा एरिया सराउंडिंगला असल्यामुळे फॉरेस्टची एक गाडी आली होती की काय झालंय पाहायला. ती गाडी केजची असल्यामुळे यांना काय वाटलं की पोलीस आले ते गावकऱ्यांना,
त्यामुळे ते थोडे 2 फूट मागे गेले. मग तोपर्यंत ते फॉरेस्टचे लोक आले, पण ते एवढ्या अंतरावर नव्हते की आमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचेल. आम्ही हातवारे केले पण त्यांच्या काहीही लक्षात आलं नाही, कारण आमची शासकीय गाडी तिथे नव्हती. त्यामुळे त्यांना कळालं नाही की हे शासकीय अधिकारी आहेत. मग त्यांनी दुरून पाहिलं, काही नाही, धुरे लोक आहेत, मग काहीतरी चाललं असेल यांचं बोटी जाळण्याचं वगैरे, म्हणून त्यांना लक्षात नाही आलं की तिथे तहसीलदार, SDO प्रांत किंवा तलाठी आहेत. ते तिथून 2 चक्रा मारले आणि ते तिथूनच निघून गेले. मग ते लोक पुन्हा जवळ यायला लागले. मग स्थिती अशी झाली की आता काय करायचं, पोलिसही पोहोचत नाही. मग आम्ही आमच्या गाड्या बोलवल्या. आमच्या गाड्या आल्यानंतर त्या दिवा पाहून यांना म्हटलं आता पोलीस आलेत, त्यामुळे पुन्हा ते 2 फूट मागे गेले. गाडीतून ड्रायव्हर उतरला, त्यांच्या परत लक्षात आलं की हे पोलीस नाही आहेत. मग ती लोक पुन्हा चालून आली. एक वेळ मग आता असंच वाटलं की आता संपलं. मग SDO माझे होते, ते जरा सिनियर असल्यामुळे ते समोर जाऊन समजवायचा प्रयत्न करत होते लोकांना की असं काही नाही आहे, आम्ही आज जाळल्यात बोटी, पण आता इथून पुढे जाळत नाही, फक्त पंचनामाही करतो, आमची कारवाई आम्हाला शांतपणे करू द्या. पण ते काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. म्हणे हे जाळले तर आम्ही तुम्हाला पण जाळणारच. म्हणजे ते खूप ॲग्रेसिव्ह झालेले होते. तेवढ्यात एक प्रायव्हेट व्हेकल आलं. प्रायव्हेट व्हेकल आलं, यांना वाटलं तर हेच यांची कोणीतरी तलाठी असतील, आणि त्याच्यातून पोलीस खाली उतरले आणि मग त्या लोकांना त्यांनी पळवून मग दूर केलं. आणि मग त्यांनी आम्हाला गाडीत बसून सुरक्षित तिथून बाहेर काढलं. त्यानंतर दगडफेक वगैरे झाली आमच्या गाड्यांवर, पण आम्ही सुखरूप बाहेर पडलो. आणि मग त्यानंतर मग मला रेतीवाल्यांच्या दृष्टीने हाही डोक्यात विचार यायला लागला की त्यांच्या रेग्युलरायझेशन करणं जास्त आवश्यक आहे, ना की त्यांच्यावर इतकं एक्स्ट्रीम ॲक्शन घेणं. म्हणजे त्यांच्या बोटी जाळून किंवा हे करण्यापेक्षा त्यांच्यावर रेग्युलायझेशन किंवा दंड जे काय होईल ते करणं जास्त महत्त्वाचं आहे. तर असा एक अनुभव होता तो. मात्र जेव्हा असे अनुभव येतात एकदम जीवघेणे, तेव्हा काय वाटतं की स्वतःच्या सेफ्टीसाठी, अधिकाऱ्यांच्या सेफ्टीसाठी शासनाने काय योजना आखल्या पाहिजे? आम्ही यापूर्वी असं प्रपोजल दिलं होतं की जे रिटायर्ड सैनिक असतात, सैनिक अधिकारी असतात, त्यांनाच पुन्हा शासनाने सेवेत घ्यावं आणि त्यांना काही पारिश्रमिक देऊन तहसीलदार किंवा SDO जे फील्ड लेवलवर पोस्टिंग करतात त्यांच्या सेफ्टीसाठी एखादं कोणीतरी अधिकारी त्यांच्यासोबत देण्यात यावं. म्हणजे नक्की दरवेळी तुम्ही काहीतरी ॲक्शनच घ्यायला पाहिजे, ते सोबत असणं हे सुद्धा सेफ्टीसाठी खूप आवश्यक आहे. त्यामुळे असं प्रपोजल यापूर्वीच आम्ही शासनाला दिलेलं होतं. त्याचा फक्त पाठपुरावा थोडासा कमी होतो, त्याच्यामुळे कदाचित आत्तापर्यंत ते इम्प्लिमेंट नाही झालेलं. मग तसं पाहिलं तर तुमचं कामच खूप चॅलेंजिंग आहे. मात्र महिला म्हणून आणखी जास्त त्रास होतो कधी कार्यात? त्रास असा पर्टिक्युलरली महिला म्हणून होत नाही. मी ज्या विभागात काम करते, महसूल विभागात, इथे महिला आणि पुरुषाचा बिलकुलच भेदभाव नसतो. तुम्ही फील्डवर जेव्हा काम करता तेव्हा तुम्हाला पुरुष आणि स्त्री दोघांनाही सारखं काम करावं लागतं. ते इलेक्शन असेल, ते रेतीच्या कारवाया असतील किंवा इतर रेग्युलर कामं असतील, याच्यात कुठलाही भेदभाव असा मला काही जाणवत नाही. त्याच्यामुळे काम जसं आहे तसं तुम्हाला करावं लागतं. मात्र महिलेच्या आपल्यातच एक वेगळ्या समस्या असतात, आणि जसं घरची काही जबाबदारी वगैरे पुरुषाच्या तुलनेत जरा जास्त असते, तर अशा काही समस्या जाणवल्या? पर्टिक्युलरली समस्या म्हणाल तर अशा खूप जाणवतात. महिलांच्या बाबतीत जसं बाकी सगळ्या डिपार्टमेंटमध्ये असतं तसं की इतक्या सारे म्हणजे सोयीसुविधा उपलब्ध नसतात. म्हणजे पुरुषासारखं काम तर केलं जातं, पण तितक्याशा सोयीसुविधा आपल्याला मिळत नाही. त्याच्यामुळे म्हणजे अगदी तहसील स्तरावर जेव्हा काम करतो तेव्हा बोलायला नाही पाहिजे, पण टॉयलेटपासून इश्यू सुरू होतात. मग ते इथे जरा वरिष्ठ लेवलवर आल्यावर ते प्रॉब्लेम्स कमी होतात, पण मग कामाच्या वेळेबद्दल प्रॉब्लेम सुरू होतात. म्हणजे कामाची वेळ कधी कधी तुमची 10ला सुरू झाली तर रात्री 9-10 वाजतात, किंवा इलेक्शनच्या काळामध्ये तर तुमची अख्ख्या 2-3 रात्री सुद्धा जातात. त्यावेळी कोणालाही काही कंप्लेंट नाही करता येत. आता साहजिकच आहे, आपण ते म्हणजे समजून घेऊन आपण शासकीय नोकरीत आले, त्याच्यामुळे त्याच्यात कंप्लेंट करण्यात फार अर्थ नाही. पण शासनाने नक्कीच लक्षात घ्यायला पाहिजे की स्त्रियांना काम करताना त्यांचे काही वेगळे प्रॉब्लेम्स असतात, तर ते लक्षात घ्यायला पाहिजेत. पर्टिक्युलरली माझ्या बाबतीत विचार केला तर मी मूळची दौंडची आहे, म्हणजे पुणे जिल्ह्यातली आहे. मग पूर्ण फॅमिली माझी तिथे असते आणि मला एकटीला इथे राहावं लागतं. साहजिकच आहे, पूर्ण फॅमिली इथे पटकन शिफ्ट नाही होऊ शकत. 3 वर्षांनी माझी बदली होणार आहे. तर शासनाने थोड्या या गोष्टी विचारात घेऊन आमची पोस्टिंग करायला पाहिजे. कारण माणूस जर पूर्ण मनाने तिथे काम करू शकत असेल तर खूप चांगलं काम करू शकतो. त्यामुळे थोडंसं लगतचा एरिया असेल तर जास्त इफिशियंटली मी काम करू शकले असते. नक्की मग आता असं होतं की वीकेंड असेल किंवा सुट्टी असेल तर पूर्णतः माझं मन तिथे जातं आणि मग मी इथे कामाला 100% देऊ शकत नाही. असं बऱ्याच वेळा होतं. किंवा तिथे घरी काही इश्यू झाला क्रिएट, तर मग मला इथून तिथे पोहोचणं शक्य नाही. 12 तासांशिवाय तर मी पोहोचत नाही. म्हणजे सगळ्यात वाईट अनुभव असा होता की माझे स्वतःचे आजोबा गेल्यानंतर मी 12 तासांनीच तिथे पोहोचू शकले. त्याच्यापर्यंत म्हणजे त्याच्या आधी मी पोहोचू शकत नाही. तर असे काही ताण येतो किंवा प्रॉब्लेम्स येतात तेव्हा मग हे सगळं शेअर कोणाशी करावं वाटतं? आईशी, मित्रमैत्रिणींशी?
माझी आई ही माझी जास्त सगळ्यात जवळची मैत्रीण आहे, त्याच्यामुळे साहजिकच आहे मी तिच्याशी ऑलमोस्ट माझं ऑफिसचं सगळंच शेअर करते. आणि मला असं आवाहन करावं वाटतं सगळ्या स्त्रियांना की तुमची मुलीची सगळ्यात जवळची मैत्रीण आईच पाहिजे आणि ती तशीच ठेवावी. तितकं मोकळं वातावरण असावं तुमच्यात. म्हणजे मला आता जे मी डे टू डे बघते की मुलींच्या बाबतीत किंवा जे काही प्रसंग घडतात सगळ्यात जास्त जवळ आई असते. तिच्याशी शेअर केलं किंवा तिच्याशी बोललं तुम्हीही मोकळे होता आणि तिला तिच्यापर्यंत पोहोचतं की आपली मुलगी सध्या कोणत्या फेजमधून जाते किंवा तिचं काही चुकतंय किंवा समोरच्याचं काही चुकतंय, ह्या दोन्ही गोष्टी तिला कळू शकतात. त्यामुळे आईशी शेअर करणं कधी मी प्रेफर करते. पण बऱ्याचदा असं होतं की बऱ्याच मुली घाबरतात. आईला जर सांगितलं तर आई वडिलांना सांगेल, वडील मला कुठेतरी मारतील किंवा जे मी काम करते ते त्याची परमिशन मग मला नंतर नसेल. तर पॅरेंट्स आणि मुलांनी हे कसं लक्षात घ्यायला पाहिजे? म्हणूनच मी पर्टिक्युलर म्हणलं आईचं रिलेशन म्हणजे आईने असं मेंटेन करायला पाहिजे की तितकी मोकळी पाहिजे. म्हणजे तिने मैत्रीण बनलं पाहिजे ना की आई. म्हणजे दरवेळी आपण डिक्टेटच करायला पाहिजे असं नाही की आपण सल्लाही द्यायचा बाबा तू असं करतेस, मला असं वाटतं असं केलं तर. आणि आज त्यांच्या वेळेपेक्षा पिढी पुढे गेलेली आहे, काही गोष्टी वेगळ्या झालेल्या आहेत. आईनेही तसं अडॅप्ट करून घ्यायला पाहिजे की आता हे जनरल आहे की बाबा हिचा एखादा मित्र असू शकतो किंवा हिचे व्हॉट्सअपवरती असे कॉल येऊ शकतात. हे इतकं जनरल फ्रेंडली रिलेशन पाहिजे की मुलीने आपल्याला सांगितलं पाहिजे हा माझा फ्रेंड आहे, ही माझी फ्रेंड आहे, ही इतके जवळचे आहेत किंवा आम्ही डे टू डे आम्ही असं केलं तसं केलं. इतकं फ्री रिलेशन त्यांच्यात हवं असं मला वाटतं. बरेचदा मुलीही स्वतः सतर्कता बाळगत नाही, म्हणजे काळजीपूर्वक जी पावले उचलतात ती उचलल्या जात नाही. तर मुलींना तुम्ही काय सांगाल? मुलींना मला हे सांगू वाटतं की आपण ऐतिहासिक वारसा घेऊन इथे आलेलो आहोत. म्हणजे महाराष्ट्रातला खूप ऐतिहासिक वारसा आहे आपल्या स्त्रियांच्या बाबतीत. तर आपण कुठलंही एखादं ध्येय ठेवावं आणि ध्येयानुसार वागावं. म्हणजे नाकी ओघाने वाहवत जावं. म्हणजे आपल्याला वाहवत नेणाऱ्या चुकीच्या गोष्टी खूप ओघाने घडून जातात, खूप सहज असतं करणं. पण आपण स्वतःला सिद्ध करणं किंवा कुठलं तरी ध्येय पकडणं या गोष्टींकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे जनरलाइज एखादी गोष्ट छान वाटते तिकडे वाहवत जाण्यापेक्षा आपल्याला इतके सारे उदाहरणं आहेत प्रेरणादायी, त्यांच्याकडे कुठेतरी फोकस करा. म्हणजे प्रत्येक क्षेत्रात आपल्या इथे काहीतरी एक महिला प्रेरणादायी आहे तर तिच्याकडे पाहून आपलं काहीतरी गोल सेट करावं. म्हणजे 10वी 11वी किंवा 8वी 9वी पासून. म्हणजे मी लग्न झालं नाही म्हणून नाही सांगते, पण कोणीही मुलीने पहिल्यांदा स्वतःचं करिअरमध्ये काहीतरी गोल सेट करावं आणि त्याच्यानंतर तुम्ही लग्नाकडे जावं. कारण आता काळ बदललेला आहे. पूर्वी ठीक होतं की लग्नानंतर मग प्रायोरिटीज बदलतात, हे सगळं ठीक होतं. पण आताची वुमन करिअरिस्टिक वुमन आहे. तुम्ही पहिल्यांदा तुमचं करिअर सेट करा, काहीतरी गोल ठेवा, त्या दृष्टीने वाटचाल करा, स्वतःला सिद्ध करा आणि नंतर तुम्ही लग्न आणि बाकीच्या गोष्टींकडे पहा. म्हटल्याप्रमाणे तुम्ही सिद्ध केलंय स्वतःला आणि करिअरमध्ये पण आता तुम्ही अचीव आहात. आता तुमच्या डोक्यात किंवा घरच्यांच्या डोक्यात लग्नाचा विषय सुरू आहे? हो, निश्चितच. कसा मुलगा पाहिजे? म्हणजे नवरा म्हणून तुम्ही एका पुरुषाला, कोणत्या पुरुषाला जास्त प्रेफरन्स द्याल? नवरा म्हणून मला माझ्या जॉब प्रोफाईल समजून घेऊन सपोर्ट करेल. म्हणजे नक्की त्याच्या अचिव्हमेंटपेक्षा म्हणजे माझी अचिव्हमेंट्स किंवा माझे काही ॲम्बिशियस आहेत हेही त्याने लक्षात घ्यावे. त्याचं म्हणजे एक स्त्री म्हणून मला जे काही कर्तव्य पार पाडायचे ती तर मी पार पाडेलच, पण माझ्या ॲम्बिशियसचा रिस्पेक्ट आणि माझ्या पोस्टचा रिस्पेक्ट त्याने ठेवला पाहिजे आणि माझं जॉब प्रोफाईल पूर्ण समजून घेतलं पाहिजे. कारण मी माझ्या जॉबमध्ये खूप समाधानी आहे, मला 100% द्यायला आवडतात कुठल्याही गोष्टीत. त्याने तितकं सपोर्टिव्ह राहावं माझ्याबद्दल, एवढीच. बरंच आपण पाहिलं गेलं तर महाराष्ट्रात तरी पद्धत आहेच की लग्नानंतर मुलीचं सरनेम चेंज होतं, नाही नाव तरी सरनेम तरी. तर तुम्हाला आवडेल सरनेम चेंज करायला? नाही, मी फार तर फार पुढे लावेल, पण मी माझं सरनेम चेंज नाही करणार. कारण ती एक स्वतःची ओळख बनली. आणि येस, मुळात मलाही तसंच वाटतं की मी जन्मल्यापासून आजपर्यंत स्वतःला सिद्ध करत तिथपर्यंत पोहोचली आहे आणि ते नाव एक माझ्या मागे लागले. आज म्हणजे जिथेही मी ओळखली जाते त्या नावाने ओळखली जाते. त्यामुळं साहजिकच आहे मी ते चेंज करण्यासाठी तितकीशी तयार नाही आहे, नक्कीच नाही आहे. पाहायला गेलं तर अनेक महिला स्त्रिया समोर निघण्याचा प्रयत्न करतात आणि निघाल्यानंतरही त्यांच्या अडचणी किंवा समस्या काही कमी होत नाही. जसं आपण पाहतोय की बरेचदा महिलांवर ॲसिड फेकलं जातं, कधी पेट्रोल टाकून जाळलं जातं, कधी बलात्कार होतात, कधी अपहरण केलं जातं. तर अशासारख्याचे अनेक घटना घडत आहेत. त्यासाठी मुलींनी सतर्कता कशी बाळगली पाहिजे आणि हे सगळं करणारी जी एक प्रवृत्ती आहे ती माणसांमध्येही असू शकते किंवा स्त्रियांमध्येही असू शकते. तर या प्रवृत्तीला आपण कसा काय आळा घातला पाहिजे? ज्या महिला स्वतःला सिद्ध करतात मुळात त्यांचं अभिनंदन तर आहेच,
पण मला त्यांच्या मातांना किंवा सर्वच मातांना हे सांगायला या संधीचा फायदा घेते मी ते सांगायला की महिलांना तुम्ही एवढं पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतात, तितकेच प्रयत्न किंवा त्याच्या निम्मेही प्रयत्न तुम्ही तुमच्या मुलांना शिकवण्यासाठी केले किंवा त्यांना चांगले संस्कार देण्यासाठी केले तर असे इन्सिडेन्सेस खूप कमी घडतील. मुळात एखादी स्त्री स्वतःचे निर्णय घ्यायला लागली तर ती जेव्हा एखादी गोष्ट नाकारते किंवा स्वीकारते हा सर्वस्वी तिचा निर्णय असतो. प्रत्येक वेळी आपले निर्णय कोणावर तरी लादलेच पाहिजे किंवा मुलांना तुम्ही लहानपणीपासूनच हे जाणून करून द्यायला पाहिजे की स्त्री ही स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकते आणि तिच्या निर्णयांचा तुम्ही रिस्पेक्ट ठेवा. म्हणजे दरवेळी तुमचं मत कोणावर लादायलाच पाहिजे किंवा त्यामुळे तो जो गॅप तयार होतो की लहानपणीपासून मुलांना शिकवण दिली जाते की तू जे बोलशील तेच ब्रह्मवाक्य होईल. त्यामुळे त्याला नाही पचवता येत नाही, त्याला नकार पचवता येत नाही, त्याला निगेटिव्ह कुठलीही गोष्ट सहन होत नाही. कुणी माझं कसं नाही ऐकू शकत ही जी मानसिकता तयार होते ही आपणच तयार करतो, म्हणजे स्त्रियाच तयार करतो. त्यामुळे मला सगळ्यांना आवाहन करायचं की त्यांनाही नकाराची लहानपणीपासून सवय पाहिजे. तिचं स्वातंत्र्य, ती एक स्वतंत्र अस्तित्व आहे, तिचे स्वतःचे निर्णय ती स्वतः घेऊ शकते, ती नाही म्हणू शकते, ती होही म्हणू शकते, हा तिचा सर्वस्वी निर्णय. तो पचवणे, तो एक्सेप्ट करणे आणि तिचा रिस्पेक्ट करणे याची शिकवण मात्र आपल्या मुलांना लहानपणीपासूनच द्यायला लागेल. ज्या प्रकारे आपण मुलींवर लक्ष ठेवतो की मुलगी कुठे काय चुकीचं पाऊल टाकते का, निर्णय बरोबर घेते का, तीच जर आपण जबाबदारीने जर मुलाशी वागलो किंवा त्याची काळजी घेतली तर कदाचित असे प्रॉब्लेम्स कमी घडतील. आणि मी जसं मगाशी म्हटले की मुलीची सगळ्यात जवळची मैत्रीण आई पाहिजे, तशीच मुलांशीही पाहिजे. तितक्याच फ्रीली मुलांशी तिला बोलता आलं पाहिजे. आणि या गोष्टी मला वाटतं कम्युनिकेशननीच कमी होऊ शकतात. तो जो अहंकार किंवा त्या गोष्टी असतात या कम्युनिकेशन गॅपमुळं राहतात असं मला वाटतं. त्याच्यामुळे तितका सुसंवाद पालकांमध्ये आणि मुलांमध्ये असणं आवश्यक आहे. आणि मुलांच्या संस्कारात हा एक आता अविभाज्य भाग झाला आहे की तुम्ही स्त्रियांचा रिस्पेक्ट करा. त्याच्यामुळे ती शिकवण मला वाटतं जरूर दिली गेली पाहिजे. आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे म्हणजे पाहायला गेलं तर तुमच्या नावासमोर अजूनही डॉक्टर लागतं आहे आणि तुम्ही त्या पद्धतीचं शिक्षणही घेतलं होतं. मात्र अचानक ती फील्ड सोडून या फील्डमध्ये तुम्ही आज कार्यरत आहात, तर हे कुठेतरी ठरवून केलं होतं की ते होत गेलं वेळेनुसार? ते एका प्रसंगानंतर स्वतःला सिद्ध करण्यासाठी मी खरं ट्रॅक बदलला. तत्पूर्वी म्हणजे 12वीला माझं स्वप्नच होतं की मला डॉक्टर बनायचं होतं. त्यामुळे तोही डिसिजन माझा स्वतःचाच होता. मी मेडिकलला गेले. मी BMS टिळक आयुर्वेद पुणे इथून गेलेलं आहे, जे टॉपमोस्ट कॉलेजपैकी एक आहे आयुर्वेदाचं. त्या दरम्यान मी प्रॅक्टिसही सुरू केली होती, म्हणजे क्लिनिक्स जॉईन केलेले होते. फक्त स्वतःची इंडिपेंडंट प्रॅक्टिस केली नाही इतकंच, पण मग पदवी झाल्यानंतर मी इंटर्नशिप पण कंप्लीट केलेली आहे. त्याच्यामुळे रुरल हॉस्पिटल आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात मी स्वतः काम केलेलं आहे. तिथे डिलिव्हरीज करण्यापासून प्रत्येक गोष्ट म्हणजे सलाईन जोडण्यापर्यंत, इंजेक्शन देण्यापर्यंत सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत. आजही मला पूर्ण खात्री मी तितक्या सक्षमपणे त्या पार पाडू शकते. फक्त या फील्डमध्ये आल्यानंतर इथल्या जबाबदाऱ्या वेगळ्या असल्यामुळं तितकासा मला त्या नॉलेजचा उपयोग होत नाही, पण कोणाची मेडिकल रजा मंजूर करताना मात्र नक्की उपयोग होतो. आणि त्या कार्यामध्ये म्हणजे त्या कार्यात आणि या कार्यात असं कोणतं प्रामुख्याने फरक जाणवतो की जी गोष्ट तुम्हाला हे कार्य करण्यासाठी आणखी जास्त प्रभावी वाटलं किंवा तुम्हाला या कार्यातून असं तुम्ही काय करू शकता की ज्याने तुम्हाला समाधान मिळतं? हा ॲक्च्युली मला MPSCच्या इंटरव्ह्यूला विचारला गेलेला प्रश्न होता की मेडिकल सोडून तुम्ही शासकीय सेवेत काय येता. मी तेव्हा दिलेलं उत्तर आज जास्त कॉन्फिडेंटली देऊ शकते. मेडिकल फील्डमध्ये तुम्ही क्युरेटिव्ह काम करता, म्हणजे तिथे प्रिव्हेंटिव्ह काम नाही करताय. एखादा पेशंट तुमच्याकडे येतो तेव्हाच तुम्ही त्याला ट्रीट करू शकता, पण इथे काम हे प्रिव्हेंटिव्हही केलं जाऊ शकतं. म्हणजे कोणी तुमच्याकडे कुणी येण्याची वाट न पाहता सुद्धा तुम्ही स्वतःहून खूप गोष्टींमध्ये काम करू शकता. म्हणजे ह्या स्कीम्स असतात, ह्या स्कीम्स तुम्हाला स्वतःहून राबवायच्या असतात. त्या समोरच्या व्यक्तीला माहीत नसतं की ती स्कीम मला लागू होते की नाही. तुम्हाला प्रोएक्टिव्हली ती पब्लिश करावी लागते, लोकांना सांगावं लागतं की याचा तुम्ही लाभ घेऊ शकता आणि मग ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत मला या थ्रू पोहोचवता येतं. मेडिकल फील्डमध्ये लिमिटेड स्कोप होता. एखादा पेशंट पर्टिक्युलरली त्या स्कोपमधला असेल तोच माझ्याकडे येणार, मी त्याला क्युअर करेल, तेही समाधान होतं, साहजिकच आहे, त्याचंही
समाधान वेगळं असतं, त्या दुवा वेगळ्या असतात. पण या फील्डमध्ये मला खूप वाईड स्पेक्ट्रम मिळाला, म्हणजे खूप जास्त लोकांशी इंटरॅक्शन होतं, खूप वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांशी इंटरॅक्ट होऊ शकतं आणि खूप प्रभावीपणे मी काम करू शकतो. मेडिकलमध्ये मी फक्त मेडिकल विषयीच काम करू शकत होते. आज मी उपजिल्हाधिकारी महसूल म्हणून मला एखादा पेशंट जरी भेटायला आला तरी त्याला सांगू शकते तू कुठल्या दवाखान्यात जायला पाहिजे, किंवा जनरल कुठलाही माणूस कुठल्याही डिपार्टमेंटचा आला तरी मी त्याला योग्य मार्गदर्शन आणि त्याचं क्युरेटिव्ह इफेक्ट नक्की देऊ शकते. म्हणजे आपण जसं म्हणतो की केलेला अभ्यास हा कधी वाया जात नाही, तशा पद्धतीने तो आजही तुमच्या कामी पडतो. हे सगळं चालतंय. मग आपण बघतो की स्त्री कितीही उंच पातळीवर जरी गेली तरी तिला किचन सुटत नाही. जरी पुरुष लोकही आता किचनमध्ये आले तरी प्रत्येक स्त्री ही किचनमध्ये म्हणजे रमतेच. तर तुम्ही पण रमता किचनमध्ये? मला तितकीशी आवड नाही आहे, पण मला स्वयंपाक स्वतःच्या हातचाच आवडतो. त्याच्यामुळे आजही मी स्वतः बनवून स्वतःच खाते. आणि स्वतःनेच अशी कोणती डिश आहे जी स्वतःच बनवलेली स्वतःला खायला फार जास्त आवडते किंवा खाऊ घालायलाही आवडते? आणि माझी अशी म्हणजे सगळ्याच याच्यात पण मला मेथीची भाजी आणि भाकरी स्वतः केलेलीच आवडते. आणि वरण भात मी स्वतः केलेला, फोडणीचं वरण. असं फार साहजिकच आहे, मी फार ट्रायल करत नाही, रेग्युलरचं जेवण करते. पण या 2-3 गोष्टी आहेत की ज्या पर्टिक्युलरली मी माझ्या साच्या प्रेफर. या व्यतिरिक्त मग आणखी काय आवडी निवडी आहेत किंवा छंद आहेत तुम्ही जोपासता? म्हणजे इकडे येण्यापूर्वी, क्षेत्रात येण्यापूर्वी मला पुस्तक वाचनाचा खूप छंद होता. आज तो काही कारणाने मी कंटिन्यू नाही करू शकत, कारण तितकं वाचनाला मला वेळ नाही देता येते. पण आजही कुठलं पुस्तक समोर आलं की चाळून पाहण्याची नक्कीच इच्छा होते. आणि मला बॅडमिंटन खेळायला फार आवडतं. आणि आत्ता म्हणजे कालचाच इन्सिडेंट असल्यामुळे मला आनंद होता सांगायला की मी डिव्हिजनल लेवलला गोल्ड मेडल मिळवले कालच. अभिनंदन आहे तुमचं विदर्भ न्यूजकडून. आणि हे सगळं करत असताना म्हणजे आपण एवढी शासकीय नोकरी तुम्ही करतायत, त्यामधून तुम्हाला बरेचदा टाईम मिळत नसेल. मात्र जे तुम्हाला करायचं आहे ते तुम्ही यातून करताच आहे. मात्र काही गृहिणी अशा असतात ज्या घरकामात फार व्यस्त असतात किंवा प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या घेण्यात त्या स्वतःला वेळ देऊ शकत नाही. तुम्हाला काय वाटतं, त्यांनी स्वतःला वेळ देणं महत्त्वाचं आहे? साहजिकच आहे. वेळ स्वतःला, प्रत्येक स्त्रीने स्वतःला वेगळा वेळ द्यायला पाहिजे. स्वतःचं एक विश्व असायला पाहिजे. म्हणजे नॉट नेसेसरी ती हाऊसवाईफ असेल किंवा करिअरिस्टिक कोणीही वुमन असेल, तिने स्वतःसाठी काही वेगळा वेळ दिलाच पाहिजे. तिचे छंद, तिची आवड, स्वतःची जेही काही असेल ती तिने जपायलाच पाहिजे 100%. त्याच्यामुळे मी म्हणजे सगळ्यांनाच सांगेल, म्हणजे तुम्ही गृहिणी असता म्हणजे आमच्या म्हणजे जे करिअरिस्टिक वुमन असतात त्यांचा त्या बॅकबोन असतात. जशी माझी आई, तिने जर मला आज प्रेरणादायी इतका सपोर्ट केला नसता तर कदाचित मी या स्टेजवर पोहोचले नसते. पण त्याच वेळी मी तिला नेहमी सांगते की तू स्वतःचा वेगळा वेळ काढ. हे ठीक आहे की तुझी मुलगी इथपर्यंत पोहोचली, तुझा मुलगा इथपर्यंत पोहोचला, पण तू कुठे आहेस? तू स्वतःला वेगळी ठेव आमच्या सगळ्यांपासून. म्हणजे तुझं एक स्वतःचं अस्तित्व असू दे आणि ते तुझं जप तू. नाही, तुम्हाला काय वाटतं की महिलांच्या आयुष्यात प्रामुख्याने अशी कोणती समस्या असते किंवा तुमच्याही स्वतःच्या प्रवासात अशी एखादी समस्या आली की जी प्रामुख्याने अनेक स्त्रियांच्या लाईफमध्ये येतेच? अजूनही मला असं वाटतं आपला समाज तितकासा पुरुष सत्ताक मानसिकतेतून बाहेर आलेला नाही. तर काही वेळा त्या गोष्टीचा त्रास होतो, निश्चित होतो. आणि मग यावर कुठेतरी म्हणजे फेस करण्यासाठी तुम्ही काय ट्रिक वापरली किंवा इतर महिलांना तुम्ही काय सांगाल? मी फक्त एवढंच सांगेल की ज्यावेळी तुम्हाला खटकेल ना त्यावेळी तुम्ही तिथेच बोलून देत जा. म्हणजे असं वाट नाही पाहायची की कोणीतरी येऊन तुम्हाला त्याच्यातून बाहेर काढेल, कोणीतरी तुमचा तारणकर्ता बनेल. बिलकुल वाट नाही पाहिजे. ज्यावेळी तुम्हाला वाटतं इथं काहीतरी चुकीचं चालू आहे, माझ्याबाबत चुकीचं घडतंय, त्यावेळी व्हॉइस, रेज युअर व्हॉइस. आणि तुम्ही स्वतःचं तिथे समजून द्या की तुम्ही चुकीचं वागताय किंवा माझ्या बाबतीत हे चुकीचं होतंय, हे तिथल्या तिथे सांगाल तरच तुम्ही या प्रसंगांपासून किंवा ज्याही काही प्रसंगांना ॲज अ वुमन म्हणून फेस करावं लागतं त्यावेळी तुम्ही सही सलामत बाहेर पडू शकता. खरं तर इथपर्यंतचा प्रवास खूप संघर्षदायी होता तुमचा. मात्र इथून पुढे काय स्वप्न आहेत स्वतःच्याच लाईफला घेऊन? लाईफला घेऊन अशी एक तर ही सर्व्हिस कंटिन्यू राहीलच. या सर्व्हिसमध्ये मला जास्तीत जास्त लोकांना म्हणजे एक इतक्या लेवलपर्यंत समाधानाच्या पातळीपर्यंत पोहोचायचं की बस आता याच्यानंतर मला असं वाटलं पाहिजे की या प्रवासात
म्हणजे ह्यासाठीच मी आले होते हे याची अत्युच्च पातळी मला गाठायची. आणि मला साहजिकच आहे, मुळात मला लोकांशी बोलायला फार आवडतं. म्हणजे त्यामुळे जेव्हा मी फील्ड लेवलला काम करते त्यावेळी एक ग्रुप बनून जातो की बस मॅडमशी मला सल्लामसलत करायचं आहे किंवा मॅडमला जाऊन, हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे पण मॅडमला जाऊन सांगायचं आणि त्यांचा एक सल्ला घ्यायचा. म्हणजे ह्या काही गोष्टी आहेत या समाधान देतात आणि साहजिकच आहे मला माझ्या नोकरीमध्ये हे समाधान कायमस्वरूपी मिळवायचं आहे आणि जिथेही जाईल तिथे माझं बेस्ट काम करायचं आहे. तुमचं खरं तर खूप मोठं स्वप्न आहे आणि त्यासाठी आमच्याकडून शुभेच्छाच आहेत. मात्र अनेक महिला आहेत ज्या आणखी शासकीय नोकरीसाठी प्रयत्न करतात आणि नक्कीच आपण दर्जाही दिला आहे, 50% आरक्षण ज्याला आपण म्हणतो किंवा एक प्रकारचा खांद्याला खांदा लावून जशी स्त्री निघते त्या पद्धतीनं तुम्हाला दिसून येतं आहे का? तुमचं जे काही शासकीय वातावरण आहे त्यामध्ये तरी तुम्हाला 50% महिला 50% पुरुष असं दिसून येतं? नाही. आता इथे मी जिथे काम करते तिथे जरी उदाहरण घेतलं तर मी एकमेव महिला उपजिल्हाधिकारी आहे. त्यामुळे 50% आरक्षण असं काही नाहीच आहे इथे. 33% आरक्षण जे MPSCच्या पोस्टमधून भरलं जातं ते सध्या चालू आहे, पण बदल घडतोय. यापूर्वी तर एकही महिला अधिकारी नव्हती असं मला कळालं इथं आल्यावर, पण आता बदल घडतोय. आता महिलांची संख्याही वाढायला बदल घडतोय. मात्र जेवढ्या योजना राबवल्या जात आहेत, जेवढं काही हे सगळं होत आहे त्या तुलनेने तो बदलाची जी गती आहे ती फार कमी आहे. यासाठी जबाबदार कोण वाटतं? याला मला वाटतं अवेअरनेस कमी पडतोय या सगळ्या गोष्टींमध्ये. म्हणजे या प्रोसेसमध्ये येण्यासाठी आपली मानसिकता अजून इतकी तयार झाली नाही आणि साहजिकच आहे. त्याच्यामुळे महिलांना शिकण्यापेक्षा बाकीच्या म्हणजे लग्न किंवा या गोष्टींमध्ये जास्त प्रेफर केला जातो. तर मला आवर्जून असं सांगावं वाटेल की तुम्ही करिअर स्टिक जे मी म्हणतीये ते म्हणजे फक्त बोलण्याच्या गोष्टी नको आहेत. तुम्ही 10वी 12वीला एक गोल सेट करून प्रशासकीय सेवा याच्याबद्दल थोडीशी माहिती घ्यावी. आणि खूप उत्तम सेवा देण्यासाठी क्षेत्र आहे महसूल विभाग ज्याच्यात मी काम करते. ते तर म्हणजे सगळ्या डिपार्टमेंटशी कोऑर्डिनेशन करणार असल्यामुळे खूप चांगल्या सेवा देणारं डिपार्टमेंट आहे. तर सर्व महिलांनी विशेषत्वाने याबद्दल विचार करावा. म्हणजे ज्या माता असतील, म्हणजे आई असेल, तिने विचार करावा की माझी मुलगी एखाद्या क्षेत्रात जर स्वतःला प्रूव्ह करू शकत असेल तर त्यासाठी हे उत्तम पर्याय आहे प्रशासकीय सेवा. खरं तर तुम्ही स्वतः स्पर्धा परीक्षेच्या स्टुडंट राहिल्यात आणि आता जर आपण बघितलं की स्पर्धा परीक्षेमध्ये खूप जास्त प्रमाणात मुलं येत आहेत, विद्यार्थी येत आहेत, मात्र पाहिजे त्या प्रमाणात रोजगार उपलब्ध नाही आहे. तर यामध्ये कुठेतरी मुलांचं खच्चीकरण होतं आहे किंवा ते निराश होत आहेत. एवढा अभ्यास केल्यानंतरही परीक्षा पास होत नाही आहे. तर तुम्ही त्यांना काय संदेश द्याल? आता झालं असं की मोटिवेशनल लेक्चर्स देणारे खूप लोक तयार झालेत. त्यामुळं कोणाचंही मोटिवेशनल लेक्चर ऐकलं की सगळ्यांना वाटतं मी MPSC करू शकतो किंवा मी सिलेक्ट होऊ शकतो. आता थोडंसं माझ्या बाबतीतही होईल. मी आत्ता बोलता बोलले की मी फर्स्ट अटेम्प्टमध्ये सिलेक्ट झाले की मग लोकांना वाटतं की खूप इझी आहे हे. मी आवर्जून हे सांगेल की जितकं वाटतं तितकं हे सोपं नाही आहे. आणि मुळात जर आपण सक्सेस रेट पाहिला तर पर्सेंटेज वाईज जर कॅल्क्युलेट केला तर पर्सेंटेजमध्ये तो 0.05 वगैरे असा तो सक्सेस रेट आहे. कारण MPSC ही एक ठराविक पोस्टसाठी असते. म्हणजे तुम्ही लाखो मुलं ज्यावेळी बसता त्यावेळी ते 400 लोक सिलेक्ट करतील. त्यामुळे तो रेशो कुठेच मॅच होत नाही. त्यामुळे स्वतःचं पोटेन्शियल ओळखा. तो म्हटला हा म्हटला म्हणून मी सिलेक्ट होईल असं बिलकुल नसतं. तुमचं पोटेन्शियल काय, साधारणतः MPSC देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने 2 अटेम्प्टमध्ये आपण जर प्री क्लिअर होऊ शकत नसेल तर MPSCचा नाद सोडून द्यावा. कारण तुम्ही प्री क्लिअर होत नाही, म्हणजे MPSCचे जे टप्पे असतात प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू, तुम्ही जर प्रीच क्लिअर होत नाही आहे याचा अर्थ तुम्ही तिथे कमी पडताय. आणि कितीही प्रयत्नपूर्वक तुम्ही प्रीचा अडथळा पाडला तर मेन्सपर्यंत तुम्ही पोहोचणार नाही. त्यानंतर इंटरव्ह्यू असतो. त्याच्यामुळे स्वतःची क्षमता ओळखा. मी असं म्हणणार नाही की तुम्ही बिलकुल क्षमतेचे नाही, तुमची यापेक्षा कुठल्या तरी वेगळ्या क्षेत्रात वेगळी क्षमता आहे ती तुम्ही वापरा. आणि MPSC करणाऱ्या प्रत्येक मुलाने स्वतःचा सेकंड ऑप्शन ठेवावा. जसं माझ्या बाबतीत होतं, मी डिग्री मेडिकलची केल्यामुळे जरी MPSCत यश नसतं मिळालं तरी मी मेडिकल प्रोफेशनमध्ये पुढे जाऊ शकले असते. तेव्हा प्रत्येक मुलाने स्वतःचा ऑप्शन B रेडी ठेवावा आणि मगच MPSCच्या अभ्यासाला सुरुवात करावी. आणि अभ्यास ज्यावेळी कराल त्यावेळी स्वतःचे 100% द्यावे. म्हणजे आणि
एक मोटिवेशन जे इतरांपासून घेतो ते मला असं कामी नाही वाटत. ते तुम्हाला फक्त पहिल्या अटेम्प्ट पुरतं कामी पडतं. पहिला 1 महिना तुम्ही मोटिवेशनच्या भरोसे अभ्यास करू शकता. त्याच्यानंतर जर तुम्हाला MPSCच्या पाथवर कंटिन्यू चालायचं असेल तर तुम्हाला इंटरनल मोटिवेशन लागेल. म्हणजे प्रत्येक माणसाने किंवा प्रत्येक MPSC करणाऱ्या विद्यार्थ्याचं स्वतःचं काहीतरी मोटिवेशन पाहिजे की मी का करतोय हे. म्हणजे स्वतःशी खूप क्लिअर पाहिजे मी का करतोय. ज्यावेळी तुम्ही अपयश येतं किंवा खचून जाता, प्री जरी क्लिअर झालं तरी मेन्सला तुम्ही अपयशी झाला तर त्यावेळी तुम्हाला ती एकच गोष्ट तारू शकते, जी गोष्ट तुम्ही मनाने ठरवलेली असते की मी MPSC कशासाठी करतोय. एकदा ती गोष्ट आपल्याला मिळालीच नाही तर काय परिणाम होतील हे विचार करून बघितला तर साहजिक आहे तुम्ही डबल क्षमतेने पुढच्या अटेम्प्टला कामी लागता. त्यामुळे एक्सटर्नल मोटिवेशनपेक्षा इंटरनल मोटिवेशन घ्यावं. निगेटिव्ह इन्स्पिरेशन असू शकतं. म्हणजे दरवेळी असं नाही की मी काहीतरी खूप पॉझिटिव्ह करायला किंवा सगळे जसं इंटरव्ह्यूला उत्तर देतात की मी समाजसेवा करायला MPSC आलो. नॉट नेसेसरी प्रत्येकाचं रिझन हेच पाहिजे. काहींचं वेगळंही रिझन असू शकतं. जसं माझ्या बाबतीत घडलं, माझं निगेटिव्ह इन्स्पिरेशन होतं, मला काही निगेटिव्ह अनुभव आले म्हणून मी पेटून उठले. काहीही कारण असू शकतं. ते कारण पक्का मनात ठेवायचं आणि त्याच भरोसे फक्त अभ्यास करायचा. खरं तर जे तुमचं स्वतःतलं जे मोटिवेशन आहे ते आज इतरांना आपण मोटिवेट होऊ शकतात. अनेक स्त्रिया किंवा स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी मोटिवेट झालेच असतील नक्की. आणि जो तुमचा सुरुवातीपासूनचा जो प्रवास आहे संघर्षमय होता आणि त्यातूनच तुम्ही कदाचित निर्णय घेतला की मला कुठेतरी स्वतःला सिद्ध व्हायचं आहे. आणि असेच निर्णय अनेक स्त्रिया घेतात आणि आपण पाहत आहोत की स्त्रियांनी जर एखादी गोष्ट ठरवली आणि जिद्दीला पेटल्यात तर त्यांच्यासाठी अशक्य असं काहीच नसतं. त्याचप्रमाणे आजच्या ज्या या महिला विशेष होता त्या खरंच खूप विशेष होत्या आणि खूप खूप धन्यवाद तुमचे की तुम्ही आलात आणि तुमचा अमूल्य वेळ दिला. थँक्यू.